नवरा नांदवायला आणि त्याच्यानंतर लगे आम्ही पार्लर वगैरे मग लगे आम्ही मेकअपमध्ये व्यस्त होऊन जाऊ. त्याच्यामुळे मला तो ब्लॉग काही काढता नाही येणार व्यवस्थित, त्याच्यामुळे मी बघेन तरी ट्राय करेन. आणि काही आता ते आम्ही ते बोलतात ते आणलेलं आहे, तर आता बघूया काय करतात. करवल्या गोपाण्याला मनाचा मान दिन म्हणजे एक विराईला, हे मनाचा मारवल्या गोपाण्याला, घेऊन नानी निघाल्या करवल्या गोपाण्याला. तिथे नवरा बघू शकता. पाण्याने परणे पाण्याने परणे काल दिले बाईलो, काल दिले बाईलो, ते दिले आगळे मेरावचे. तर गाईज तुम्ही ते बघू शकता इथे सगळे जण आले. आता हलत लावले इथले. Bantulah
पोयाले जमल्या विटागळे वाटल्यावरा वारत तुवागळे मुसलावऱ्या लागल्या दारागळे काही वारल्या ओढणारे तेलगळे काही वारल्या लाई भगरने गंग वाळला ओला जेवला गंग वाळला ओला जेवला याद मांडपात कोणाले मालनाय याद मांडपात स्वभावाले नाय याद मांडपात मालनाय नाय दानुगुल वरमाय वाट 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 बिरार भंगतीबा तुनाट गंजमडपात हे पुण्याला आता नावाले पाय नावाले गण तुंडले वर्तमाले नवरा वगैरे सगळी पुढे गेलेली आहेत. तर गाईज मी व्लॉग नाही काढला कारण की माझी तयारीच नव्हती झाली. तर तिकडे डान्स करत होती अर्धी, तर मी विसरली काढायलाच व्लॉग. तर आता जाऊया आपण. आणि गाईज दीदी गेलेली आहे नानाच्या रिक्षा, त्याच्यामध्ये फक्त मम्मी मी परी आणि आईच आहे. तर आता चला डायरेक्टली जाऊया आता मांडवामध्ये. कुठं आहे लग्न, कुठे आहे? हां, तर लग्न आहे काटी मानवलीला. तर चला आता जाऊया. तर गाईज थोडासा कॅमेरा हालतोय. आणि गाईज आता आम्ही चाललेलो आहोत पाकलन मार्गी चाललो आहे तिकडे. आता आम्ही आलो इकडे, कुठलं तरी कॉलेज आहे. तर आम्ही तिथे आलो. तर गाईज आता आम्ही जस्ट मांडवामध्ये पोहोचलेलो आहोत. आणि गाईज इकडे बघू शकता. तर गाई मी थांबा, तुम्ही माझं एकदम मी तुम्हाला दाखवते. पप्पा बाबा आणि नानाच आहेत. हाय. आणि काय इकडे मम्मी आत्याचं सुद्धा तुम्ही फुल लुक बघा. परी सुद्धा आहे. आणि या दोघी बघा इथे. हाय दीदी. आणि इकडे दीदी बघा. आणि गाईज आता आम्ही जाऊ आतमध्ये. तर अजून नवराच नाही आला, पण इथे नवरा आल्यावरती आम्ही लगेच निघू. तर गाईज आता बस वगैरे आलेली आहे. आणि आता नवरा अजून बाहेर नव्हता निघला. आम्ही मगापासून तर वेट करत होतो. तर बस यायची वाट बघत होती. आणि गाईज आता बस सुद्धा आली आहे. तर सगळी आलेली असतील. आता मस्त की डीजे वगैरे वाजतील आणि मग नाचायचं. डीजे नाही सॉरी बँड वाजतील आणि मग नाचायचंय. आणि गाईज ना
मी आता आलेली आहे वरती स्टेजवर आणि गाईज मी तुम्हाला सगळी दाखवते. तर गाईज तुम्ही बघितले असेल आणि गाईज तुम्हाला नाना सुद्धा दाखवते. या तिथे नवरी सुद्धा आलेली आहे. मी स्टेजवर आल्यानंतर तुम्हाला दाखवेन. सर्वांनी शांततेचं सहकार्य आम्हाला द्यायचं आहे. नंतर लग्न द्यायला राहील. हार घालताना या ठिकाणी नियोजित वधूवरांना विनंती असेल की आपण आपल्या आदर्शांच्या प्रतिमेचं पूजन करावं. उपासिका नेहा यांना विनंती असेल की तथागत गौतम बुद्धांच्या चरणी पुष्पमाला अर्पण करावी. साधु गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शिखापदं समाधियामि. साधु कामेच्च मातीचराणि ज्यांना घाई किती झाले अशी टाकायची प्रतिज्ञा करतो की सामाजिक धार्मिक वैवाहिक या मुनिंदो गणते भवतु ते जय मंगलावरी मारातिरेकमभियु पराति घोरं पणान्दो पितमण आदिअन्धभूतं पय्यापदीपजयितो
जितवा मुनिंदो तणते जैसा भवतु ते जय मंगलाणी नंदोपनंद भुजगं विविधं वैद्वी पूतेन तेरभुजगेण दमापयन्तो ईतुपदेशविधिना जितवा मुनिंदो तणते जसा भवतु. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात तो क्षण काही क्षणावर येऊन ठेपलेला आहे. मी पहिल्यांदा जयमंगल म्हणेन त्यावेळी वधूने वराच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण करायचे आहे. मी दुसऱ्यांदा जयमंगल म्हणेन त्यावेळी वराने वधूच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण करायचे आहे. मी तिसऱ्यांदा जयमंगल म्हणेन त्यावेळी समस्त जनसमुदायाच्या हातामध्ये जे पुष्प दिलेले आहे त्याचा वर्षाव करून नियोजित वधूंची जयमंगल अष्टगाथा होत आहे. एतापि भूत जय मंगलाष्टगाथा यो वाचो दिन दिन सरते सरते माध्वी ही त्वाणानेक विविध वाणी चुपंदवाणी मोक्षं सुखं अभिगमेय नरो सपयो जय मंगलाणी जय मंगलाणी जय मंगलाणी. वाद्य वाजवायचे आपण नियोजित वधूंना शुभाशुभ करण्यासाठी आलो आहोत. या ठिकाणी नियोजित वधूंचा नियोजित वधूंना शुभाशुभ करण्यासाठी संस्थानाच्या मंगळसूत्र व्हिडिओ काढायला लागले ना तुम्ही त्यांना सुद्धा विनंती असते की आपण तर गाई जाते झाले आशीर्वाद आता बट मला दाखवता नाही उपासक कारण की खूप उमेश गर्दी झाली. हे उपासिका. तर गाईचं माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि ना गाईज आता मी ते ब्लॉग नाही काढलं कारण की मला नाही काढता आला. आणि गाईज मला तोंडाला चमकी बघा मला सगळी हसतायत आली चमकी पाहून आणि कोण येत पण नाही माझ्याजवळ एवढी ड्रेसची चमकी लागते. आणि गाईज आता नानीचा सुद्धा नानीचा सुद्धा आता चाललेली आहेत कपडे ड्रेसिंग करायला. तर गाईज आपला दादा बघू शकता. आणि नाही आता मी लास्टपर्यंत थांबणार मम्मी पप्पा गेलेली आहेत. आता बघूया लास्टपर्यंत बाबासांची गाडी आहे तर बाबांच्या गाडी जाऊ. आत्या मी परी दिदी आम्ही एवढी जण चाललो एका गाडीत. तर चला जाऊया मग आता. तर पहिला आम्ही मस्त नाचत नाचत जाऊ आणि मग जाऊन तिथे राहू. तर गाई ते दोघं दादा चालले तिथं आता घर हाय. तर यायला यायचा होता मी घेतलाय आणि तिकडे नानीचं वगैरे गेलीत आता. आणि सगळा मांडव अर्धा रिकामा झाला आणि यांचे फोटोग्राफ्सच नाही होते. तुम्ही ते बघू शकता नानांचे फोटोशूट वगैरे वरती झाले. तर गाईज नवरा नवरी वगैरे सगळी आलेली आहेत आणि यामध्ये चमकी जास्तच लागत चालली आहे सगळ्या तोंडाला. जाऊ द्या. तर ना आता नवरा नवरी वगैरे सगळी आल्यात तर आता डायरेक्टली घरी निघतोय आम्ही. तर चला आता वरातीसोबत जाऊया आता घरी. तर बाकीची सगळी गेले तर आम्हीच राहिलो आहे बापरे. चला आता जाऊया. आणि काय तिकडे बघू शकता तुम्ही सगळे गेले सगळ्या खुर्च्या रिकाम्या राहिल्या. तर काय आता नवरी चाललेली आहे घरी म्हणजे नागावला आता.
आता नवरी वगैरे निघलेली आहे, तर चला आता जाऊया डायरेक्ट आता घरी. तर आता नाचायचं आहे, तर चला नाचायला जाऊया. आता आम्ही आलो घरी आणि सुटली ते तशी झोपेत उठली तरी इकडे बातम्या जाऊ शकता. आम्ही चाललो देवळामध्ये. चालेल ना पोरी एवढ्या. थोडं काय काय घेतला विचारा बरं. मामाला वरती बोलू ना. तिकडे